हर्षवर्धन पाटील आज शरद पवार गटात प्रवेश करणार। पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाची हर्षवर्धन पाटलांकडून पाहणी। इंदापूरमध्ये आज शरद पवारांची जाहीर सभा। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा निर्णय येत्या 8 दिवसात होणार। जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य। कल्याणमध्ये लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचं कार्ट समोर होतं। पैसे ओतले, साध्या कार्यकर्त्याला पाडण्यासाठी पंतप्रधान आले, पण शिवसैनिकांनी 4 लाख मतं दिली। उद्धव ठाकरेंचा श्रीकांत शिंदेंवर निशाणा। कार्ट काय काम करतं याचा आधी रिपोर्ट बघा। मुलाशी काय भिडता, बापाशी भिडा। शिंदेंचं ठाकरेंना थेट आव्हान। तर एक होती दाढी म्हणून उद्ध्वस्त झाली महाविकास आघाडी म्हणत महाविकास आघाडीवरही निशाणा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राजधानी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा आणि विकासाच्या अनुषंगाने बैठक। पुणे बोबदेव घाट गँगरेप प्रकरणातील आरोपी बोबदेव घाटातून कात्रजकडे गेल्याचा पोलिसांना संशय। पोलीस 70 ते 80 किलोमीटर पर्यंतचे सीसीटीव्ही तपासणार। बनावट कागदपत्रांच्या आधारे लाडकी बहीण योजनेचा लाभ लाटण्याचा प्रयत्न। बार्शीत 22 बँक खाते परराज्यातील। बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। चेन्नईच्या मरीना बीचवरील भारतीय वायुसेनेच्या एअर शोमध्ये गर्दीमुळे 4 जणांचा मृत्यू तर 96 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू। सूरज चव्हाण ठरला बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता, तर अभिजित सावंत ठरला उपविजेता। बिग बॉस मराठीतर्फे सूरज चव्हाणला 14,60,000चं पारितोषिक। राज्यातून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू। राज्यात काही ठिकाणी बुधवारपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता। महिला विश्वचषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 6 विकेट्सने विजय। सर्वाधिक 3 गडी बाद करणारी अरुंधती रेड्डी ठरली सामनावीर।